केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालखी रस्त्यांची पाहणी करत आहेत। आता आपल्यासोबत नितीन गडकरी सर आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही काल देखील पाहणी केली, आज देखील पाहणी करताय, काय नेमकं किती टक्के असून काम झालेलं आहे? 80% वरती काम झालंय। काही कामात काही सूचना आल्या, काही गोष्टी अडचणी बघितल्या, 400 कोटीचे कामं नव्याने मंजूर केल्या। आता याचा ग्रीन हायवे करायचा आहे, ज्ञानेश्वरी सांगितली सगळी वृक्ष लागवड करायची काही झाली आहे। 400 झाडांचं ट्रान्सप्लांटेशन, 40,000 झाडं लावली आहे। एकंदरीत सर्व दृष्टीने परफेक्टली काम व्हावं। काय काय त्रुटी आपल्याला समोर येत आहेत? म्हणजे लोकांकडनं, तुम्ही वारकऱ्यांकडनं जाणून घेतलं किंवा अधिकाऱ्यांकडनं जाणून घेताय, तुम्ही पाहताय काय काय तुम्हाला समस्या दिसत आहेत आणि त्या आता पूर्ण करणार आहात? या सगळ्या समस्या आहेत, हे काम अडकलेलं आहे। ते इथल्या साखर कारखानेवाल्यांनी अडवलं, आता ते सोडवायचा प्रयत्न आहे। यंदा वारकऱ्यांना काही वेगळं पाहायला भेटणार, म्हणजे मागच्या वर्षीची वारी आणि या वर्षीची वारीमध्ये काय फरक असणार आहे? तो फरक काय असेल ते मला माहित नाही, माझं काम फक्त रोड चांगला करणं आहे। तर हे होते नितीन गडकरी आणि त्यांनी सांगितलेलं आहे जवळजवळ 80% काम पूर्ण झालेलं आहे आणि यंदाची वारी वारकऱ्यांना सुखकर होणार आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे। पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट।